चला आता उन्हाळी वाळवणाला झाली आहे सुरुवात. आता इथे पहिली रेसिपी तर साबुदाण्याचे पापडच घेतलेत करायला. अर्धा किलो साबुदाणे मी इथे घेतलेला आहे भिजवून आणि त्याचं मिक्सरच्या भांड्यातून छान पेस्ट तयार करून घेतलेला आहे. पेस्ट फार बारीकही आपल्याला इथे करायचं नाही आहे. त्यानंतर मी ते 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे खिसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये 1.5 ते 2 लिटर आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आहे. चवीनुसार त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं जे साबुदाण्याचं पेस्ट आहे ते सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे. सर्व छान व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही गाठ नसली पाहिजे. सर्व छान मिक्स झालं की इथे मी जिरं जे आहे ते मी शेवटी टाकणार आहे, कारण की सुरुवातीलाच जर आपण जिरं टाकलं तर पूर्ण पापडाचा रंग जो आहे तो काळपट होतो आणि ते दिसायलाही छान नाही दिसत. तर इथे मी शेवटी इथे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि तिखटही नंतरच टाकून घेतलेलं आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचे. आणि हे जे मिश्रण आहे ते शिजलं की छान त्याचे असे पळी पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर खूपच सोपी पद्धत आहे ही आणि पटकनही होतात ते पापड आणि छानही लागतात खायला. तर सगळे पापड मी तिने पापडसुद्धा खूप जास्त झाले होते. अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे. 1 किलोमध्ये भरपूर असे पापड तयार होतात. तर इथे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते इथे पापड. हे बघा, मस्त असे छान क्रिस्पी पण झाले होते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.